तर योजनेची छाननी केली जाणार आहे असं ते काल बोलले. योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल. चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही. गुलाबराव पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच पेटलं दिसते. ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळो की नाही मिळो ही सत्यनारायण चरणी प्रार्थना आहे आणि त्यांनी फक्त अधिक बोलू नये. मिटकरीच्या याच्यावर मी भाष्य करणार नाही. तेही विद्वान असल्यामुळे त्यांच्याबद्दलचं जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये असं फडणवीस शपथ घेतल्यानंतर म्हणतात. या सरकारची भूमिका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची आहे. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, दलित समाज असो, आदिवासी समाज असो, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता आहे. कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वीच भूमिका घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका प्रथम दिवसापासून त्यांनी मांडली होती आणि त्याच पद्धतीने आताही हे सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. अधिवेशनामध्ये दिल्लीत राज्यसभेत गोंधळ तुम्ही पाहिला असेल की खासदारांच्या बेंचवर नोटांचे बंडल सापडले आणि त्यावर जोरदार गदारोळ सुरू आहे. नोटाचे बंडल सापडण्याचं काही कारणच नाही. आता काही कोणत्या निवडणूक नाही, कुणाची काही देवाणघेवाण नाही आणि म्हणून काही घोडेबाजार होण्याचा काही संभावना पण नाही. हे कसे आले काय आले याची चौकशी कदाचित तिथं सभापतीने आदेश दिले असतील आणि जेव्हा चौकशी होईल त्या टायमाला ते समोर येईल. उद्या परवा तेरवा असे 3 दिवस सलग विशेष अधिवेशन होते. हे स्पष्ट झालंय पण मंत्री नवे कधी मिळतील दुसरे तिघांशिवाय? 7, 8, 9ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे. म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही. ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतल्या जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णयसुद्धा त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या 1 दिवस अगोदर कळेल. पण घवघवीत यश मिळालंय त्यामुळे इच्छुक पण घवघवीत आहे. म्हणजे मोठ्या संख्येने त्याला डावललं तर तो नाराज, त्याला डावललं तर हा नाराज. एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये 232 सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्रिपदे हे एकूण 43 आहेत. म्हणून निश्चितच आहेत. यात थोडी कसरत करावी लागेल. अनेक जण सिनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहेत. या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना ते दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल. मंत्रिपद मिळावं म्हणून शिवसेना आणि एनसीपीचे दोन्ही पक्षाचे भाजप सोडून नेते, इच्छुक नेते, आमदार वेगळ्या पक्षाच्या दालनात जाऊन लॉबिंग करताना दिसत आहेत. शिवसेनेचे एनसीपीच्या घरला जात आहेत, भाजपकडे जात आहेत, मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. तसंच एनसीपीचं तसं चालू. तुम्ही हा गैरसमज करूच नका. शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही. ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्री बनवण्याचा हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे. म्हणून त्यांना इतरांचं रेकमेंडेशनची गरज नाही. ते स्वतंत्र निर्णय घेतील आणि तेच लोक मंत्रिमंडळामध्ये सामील होतील. खाते वाटप करताना गृह खातं तुमच्याकडे असणार आहे का भाजपकडे असणार? याचा आणखी निर्णय झालेला नाही. हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेतील. मंत्र्यांचा फॉर्म्युला काय ठरला का? कोणत्या पक्षाला किती घेईल? नाही, या फॉर्म्युल्याबद्दलचं आताही चर्चा झालेली नाही आहे. हे वरिष्ठ नेते 1-2 दिवसामध्ये चर्चा करून याच्यावर निर्णय घेतील. मराठवाड्यात किती मंत्री मिळतील?
हे सर्व निर्णय हा 2 दिवसात होईल. उत्तर संपलं तुला. जरांगे पाटलांनी 5 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय, आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी काढावा असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांनी काही सांगितलंय सरकार त्याची निश्चित दखल घेईल. योग्य ती चर्चा सुद्धा सरकार त्यांच्याबरोबर करेल असं एकंदरीत आहे. सरकार स्थापनेनंतर अधिवेशनाला असलेलं महत्त्व, हे अधिवेशन संपल्यानंतर कदाचित सर्वच लोकांची एकदा स्वतंत्रपणे बैठक बोलवण्याचा सुद्धा सरकार प्रयत्न करेल. एक राष्ट्रीय आकड्यानुसार भाजप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला, जो नदी जोड प्रकल्पाचा जो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा. किती सरकार सिरियस होतं, कारण वॉटर ग्रीड कालच्या मागच्या तुमच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलं नाही, त्यासाठी फंड वगैरे आला, तयारी सुरू. नदी जोड प्रकल्पाबद्दल मराठवाड्यातील नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे एकीकडे पाऊस जास्त पडतोय आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते समुद्राला मिळतंय किंवा त्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते. जर नदी जोड प्रकल्प झाला तर बॅलेन्स ज्याला म्हणता येईल, मराठवाड्यातला काही भाग